नमस्कार। ज्येष्ठ मराठी अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाने मराठी हिंदी इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे। संध्या शांताराम या हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या। व्ही शांताराम हे दिसायला देखणे होते आणि याच कारणामुळे शूटिंग दरम्यान अनेक स्त्रिया त्यांच्या प्रेमात पडत असत। वैयक्तिक आयुष्यात व्ही शांताराम यांनी 3 लग्न केली होती। संध्या शांताराम या अभिनेत्री असण्यासोबतच डान्सर देखील होत्या। व्ही शांताराम यांनी दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच संध्यासोबत लग्न केले। व्ही शांताराम यांनी वयाच्या 20व्या वर्षी 1921 मध्ये 12 वर्षाच्या विमलाबाईसोबत संसार थाटला। पण पुढे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान देखणे आणि रुबाबदार व्ही शांताराम जयश्री कमलाकर यांच्या प्रेमात पडले। शूटिंग दरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली आणि 1941 साली त्यांनी दुसरे लग्न केले। विशेष म्हणजे पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच त्यांनी दुसरा संसार थाटला होता। मात्र लग्नाच्या 15 वर्षात त्यांच्यात खटके उडू लागले। दरम्यान त्यांच्या आयुष्यात अभिनेत्री संध्याची एंट्री झाली होती। व्ही शांताराम आणि संध्या यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। पुढे व्ही शांताराम आणि संध्या यांच्या प्रेमाबद्दल त्यांच्या दुसऱ्या पत्नीला कळलं। त्यानंतर तिने घटस्फोट घेतला। या घटस्फोटाच्या अवघ्या 1 महिन्यात त्यांनी संध्या देशमुख यांच्यासोबत तिसरे लग्न केले। नवरंग चित्रपटातील अरे जा रे हट नटखट या गाण्यातील स्त्री पुरुष अशी दुहेरी व्यक्तिरेखा साकारून संध्या यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली। पिंजरा हा त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात यशस्वी चित्रपट ठरला। संध्या यांना बालपणापासूनच नृत्याची खूप आवड होती। मात्र पुढे त्यांना व्ही शांताराम यांच्यापासून एकही मूल झाले नाही। आपल्याला एकतरी मूल असावं असं त्यांना नेहमी वाटायचं। मात्र देवाने त्यांची ही इच्छा कधीच पूर्ण केली नाही। परंतु त्यांनी व्ही शांताराम यांना पहिल्या पत्नीपासून जे मुलंबाळ झाले होती त्यांनाच आपले मुलं समजले व एक आई म्हणून त्यांचा सांभाळ केला। असे असले तरी संध्या या शेवटच्या काळात बंगल्यात एकट्याच राहत होत्या। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही मोजक्याच चित्रपटात काम केले, मात्र त्यांच्या भूमिका या लक्षवेधी ठरल्या होत्या। शेवटी आज दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली असून अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे। तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे संध्या देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली।